आत्मवंद सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वचं स्मरण करत, वंदन करत आपण सगळेजण आजच्या सत्राची सुरुवात करू. तो सगळ्यांना स्वप्न वगैरे पडली का कुणाला काही? स्वप्नांबद्दल कुणाला काही असं कुणाला स्वप्न पडलं या 2-3 दिवसांमध्ये? तसं पण पौर्णिमेची ऊर्जा आहेच आहे आणि आपण धडा पण स्वप्नांचाच करतोय. तर कुणाला असं काही खास काही असं दिसलं एखादं स्वप्न, की ज्यामध्ये मला काही हिंट मिळाली किंवा अजून काही संदेश मिळाला, असं आहे कुणाचं बाबतीत काही झालंय स्पेशल या मागच्या 2-3 दिवसामध्ये? रेकॉर्डिंग आहे ना? आणि आता ह्या धड्याचा सराव करणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना झोपावंच लागेल, की झोपल्यानंतरच आपल्याला स्वप्न दिसणार आहेत. त्यामुळं विशेष या आठवड्यामध्ये असा काही आपल्याला सराव नाहीये. त्यामुळे मी फक्त थोडंसं आपले जे 2 विभाग आहेत युनिफाईडचे पहिले 2 विभाग त्याबद्दल थोडंसं बोलेन, की पहिल्या 2 विभागामध्येच आपल्याला प्रॅक्टिस भरपूर आहे. जेवढी तुम्हाला शक्य तेवढी करा. काही जण आपले मास्टर असे पण आहेत, की जे पहिले पण धडे करतायत, पण त्यांना इच्छा आहे म्हणून ते आपल्याबरोबर इथे जॉइन झालेत. असं पण आहे. तर हरकत नाहीये. तशी जर तुम्हाला वाटत असेल, की मला लाईव्ह पण जॉइन करायचं तर करा. पण पहिला जो विभाग आहे ना खास करून, त्या विभागामध्ये आपल्याला खूप गोष्टी कळतात. पहिल्या विभागामध्ये आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हायला लागतात. अ, जसं एक मास्टर ज्यांना उच्च स्वचं नाव त्यांनी विचारलं, तर त्यांना खूप प्रकाश दिसत होता. खूप जास्त प्रकाश त्यांना दिसला. सोबत त्यांच्या वडिलांचं नाव पण प्रकाश आहे. त्यामुळे वडील पण अगदी डोळ्यापुढे स्पष्टपणे दिसत होते. आणि त्यांना हे वाटलं, की कदाचित माझ्या उच्च आत्म्याचं नाव प्रकाश आहे म्हणून. आणि असं जर तुम्हाला होत असेल ना, जे आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या उच्च आत्म्याचं नाव ओळखतो. त्यावेळी अशा जर तुम्हाला गोष्टी समोर येत असतील, तर ते नाव असू शकतं. अजून एक मला सगळ्यांना एक क्लिअर करायची गोष्ट ती म्हणजे आता एवढी लोकं आहेत जगामध्ये, प्रत्येकाला उच्च आत्म्याचं नाव थोडीच माहीत असतं. असा प्रश्न माझ्या मनात यायचा, की जेव्हा मी युनिफाईडला सुरुवात केली, तेव्हा म्हटलं ठीक आहे आता आपण युनिफाईडला कनेक्ट झालो. बाबाजींच्या एनर्जीला कनेक्ट झालो. पण विचार आला मनामध्ये, की मग अशी कितीतरी करोडो लोकं आहेत, जे ह्यामध्ये आहेत, पण त्यांना उच्च स्वचं, उच्च आत्म्याचं नाव माहीत नाहीये. मग त्यांच्या बाबतीत कसं होत असेल? असा एक विचार येत होता, की उच्च आत्म्याचं नाव नाही कळलं ज्यांना, त्यांची साधना किंवा त्यांचा प्रवास कसा असेल? तर नाव जरी नाही कळलं, तरी पण आपला अंतरात्मा आपल्यासोबत आहेच आहे. की नाव कळलंच पाहिजे तुम्हाला, प्रत्येकाच्या जवळ ते नाव पाहिजेच किंवा नाव असेल तरच तुम्ही हे करू शकता. हे आपण पहिल्यांदा पण बोललोत आधीच्या सत्रांमध्ये. पण जेव्हा आपल्याला आपल्याच अंतरात्म्याचं, उच्च स्वचं नाव आहे आणि तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते, जी बाबाजी आपल्याला सांगतात. तेव्हा ना एक जवळीक आपल्याला झाल्यासारखी होते, की आपल्याला नाव माहिती आहे. तर आपण नावानी जसं बोलतो एकमेकांना, नाव माहीत असेल तर आपण चांगली ओळख करू शकतो. तसंच आहे, की हे नातं आपल्याला त्याच्याबरोबर बसून आपण जेव्हा विचारतो, की तुझं नाव सांग आणि नंतर हळू-हळू आपण आपल्या उच्च स्वचं नाव घेतो. आपला ऑरा स्वच्छ करायच्या वेळेस किंवा प्रत्येक संवादामध्ये आपण उच्च स्वला नावाने हाक मारतो, की हे उच्च स्व मग जे काही नाव असेल त्याचं ते. तर ह्यामुळं असं होतं, की मी अंतर्बाह्य म्हणजे पूर्णपणे त्या माझ्या स्वरूपाची ओळख करून घेतीये. असा पण त्याच्यात एक अर्थ आहे. अ, नाव कळलंच पाहिजे असं नाहीये. नाव जरी नाही कळलं तरी सुद्धा तो आपल्यासोबत आहेच आहे. त्यामुळे ज्यांना नाही नाव कळत, तर ठीक आहे. तो पण त्याचा एक आपला एक निर्णय असतो. त्याला मान्य करायचा आणि पुढे जायचं. तर तसंच एका मास्टरचं असं झालं, की सगळीकडे प्रकाश, प्रकाश दिसत होता खूप. वडिलांचं नाव पण प्रकाश होतं. त्यामुळे वडील दिसले. व्यवस्थित वडील दिसले. बाकी सगळ्यांचे चेहरे पुसट होते. पण वडिलांचा चेहरा व्यवस्थित दिसला. पूर्ण फोकसने दिसला. याचा अर्थ त्यांच्या उच्च स्वचं नाव प्रकाश आहे. अशा प्रकारे आपल्या ग्रुपमध्ये ना सगळ्यांना अशीच नावं कळली आहेत आणि काही जण आहेत, की जे केवळ ध्यानामध्ये सुद्धा त्यांना नावं कळलेली आहेत, की समोर काहीतरी प्रतिमा आली, चेहरा, दृश्य दिसलं. त्यांच्या उच्च आत्म्याचं म्हणजेच अंतरात्म्याचं नाव ते आहे. तर
माझा पण अनुभव मी तुम्हाला सांगितला होता. तर पहिला जो विभाग आहे ना, त्या विभागामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा, की आपल्या हृदयामध्ये जोडलं जाणं. हे खूप मदत करतं. जितकं आपण इथं जाऊ ना, तितके तुम्हाला जे सराव आहेत ते सोपे वाटायला लागतील. सांगितलेले प्रत्येक पटापट तुम्हाला इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, तर खूप क्लिअर मेसेजेस यायला लागतील. त्यानुसार तुमची आयुष्यातली रोजची कामं पण सुरू होतील. दुसरा विभाग तर आपण बघितलाय. त्यामध्ये फक्त आपण आपल्या सगळ्या इच्छा, ह्या सगळ्या मॅनिफेस्ट करण्यावर आपण भर देतो. आणि तिसऱ्या विभागामध्ये आता आपण आलेलो आहोत ते सत्य के लिए स्वप्न देखना म्हणजेच सत्यासाठी स्वप्न पाहणे. त्यामध्ये पण हे तिसरा विभाग खास करून आपल्या मार्गदर्शनाच्या सगळ्या साधनांचा विस्तार करणे यावर बोलतो. म्हणून यातले सगळे धडे असेच आहेत. पुढचे जे धडे आहेत तर ते म्हणजे पूर्ण आयुष्यासाठी संवाद जो करतोय आपण, पूर्ण आयुष्याच्या संवादाचा विस्तार करणं. सृजन का स्वामी बनणं म्हणजेच आपल्या निर्मितीचं स्वामी बनणं आणि मास्टर्सचे सत्य के लिए चॅनल खोलणं हा एक धडा आहे. ज्यामध्ये आपण सत्यासाठी काहीतरी चॅनल खोलणं म्हणजे अजून थोडे साधनं शिकतो आपण. आता जसं सत्यासाठी स्वप्न बघायचं साधन आहे. स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला सत्य सांगितली जातात आपल्या आयुष्यातली. तसंच त्या धड्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळी साधनांबद्दल माहिती दिली जाईल, जी तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. त्यातलं एक म्हणजे टॅरो कार्ड आहे, ज्याबद्दल उल्लेख आहे. अजून तुम्हाला त्यामध्ये कळेल, की अशी कुठली सांगितले गेले आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्या हृदयाशी जोडलं जाणं, आतून येणारा आवाज ऐकणं. हे सगळ्यात सोपं आहे, पण कधी-कधी असं होतं आपल्याला वाटतं, की काहीतरी एखादं टूल असावं. जसं आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत ना, ॲप्लिकेशन म्हणजे पण टूल आहे. मोबाईल हे सुद्धा स्वतः एक टूल आहे, की ज्याच्यामुळे आपण दुसऱ्याशी कनेक्ट करतो. तर तसंच ही जी साधनं आहेत किंवा आपलं शरीर सुद्धा एक साधन आहे, ज्याच्यामध्ये येऊन आपण हे सगळे अनुभव घेतो. तसंच अगदी आपल्या अंतरात्म्याशी जोडण्यासाठी आपण टूल वापरू शकतो. जशी आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये अनेक साधनांची माहिती दिलेली आहे. अनेक साधन आहे. जसं मला आठवतंय, मला इतकं ज्ञान नाहीये, पण मला आठवतंय ते महाभारतामध्ये ते खेळत बसलेले असतात ते. ते सारी काय असतं ते असं अ, ते टाकतात असे आणि मग त्यांना ते दिसतं त्याच्यावर. असं ते मला थोडंसं आठवतंय लहानपणी पट, बघितल्यासारखं. सारीपट, सारीपट. हां, ते सारीपाट हां. तर तो जसा एक एक साधन आहे ना, तसं आपल्याकडे वेगवेगळी आहेत, की आपण होरोस्कोप म्हणजे कुंडली वगैरे बघून हे जन्म वेळ आहे किंवा ह्यानुसार आपण वेगवेगळे तर हे काही प्रिडिक्शन म्हणा किंवा या गोष्टी काय-काय आपल्याला करता येईल निर्णय घेताना, हे आपण बघू शकतो. पहिलंच बाबाजींनी सांगितले, की अशी कुठलीच गोष्ट नाहीये 15वा धडा खास करून, ज्यामध्ये क्लिअरली आपल्याला सांगितलं गेलंय, की तुमच्यासाठी बेस्ट काय आहे? हे विचारू नका. कारण तुमच्यासाठी सगळंच बेस्ट आहे. कारण तुम्ही ईश्वर आहात. त्यामुळे माझ्यासाठी टॅरोमध्ये पण आम्ही प्रश्नाचं मी उत्तर देतच नाही. अ, कारण टॅरो तुम्हाला ते नीट सांगणारच नाही. मला माहीत नाही जे टॅरो रीडर असतात ते कसं करतात. पण खरं बघायला गेलं तर असं करणंच मुळात चुकीचं आहे. म्हणजे मला असं वाटतं. कारण माणूस असा आहे, की जो ईश्वरत्व जगतोय आणि त्याच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. मग काहीच अशक्य नाहीये, जेव्हा मी विचारते, की माझ्यासाठी सगळ्यात उत्तम काय आहे? हे चांगलं का हे चांगलं आहे? तर दोन्हीही आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही, की जी आपल्याला अशक्य आहे. फार तर फार आपण विचारू शकतो, की हे करणं माझ्यासाठी सर्वोत्तम आहे का? किंवा हिताचं आहे का? सर्वोच्च हिताचं आहे का? असं विचारू शकतो. पण दोन्हीमधलं माझ्यासाठी बेस्ट काय ह्या प्रश्नाचं उत्तर बाबाजींनी स्पष्ट दिलंय, की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही उच्च स्वर मागू नका. कारण तो तुम्हाला नीट उत्तर देणार नाही. कारण तुमची अनंतता, तुमची शक्ती इतकी आहे, कारण तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. त्यामुळे ह्यासारखे प्रश्न आपल्याला लिमिट करूच शकत नाहीत. म्हणून मी पण टॅरोमध्ये जेव्हा मला कोणी विचारते, की "ताई मी हे करू का? ते करू का? माझ्यासाठी बेस्ट काय?" मग मी त्यांना सांगते, की हे प्रश्न आपण घेतच नाही. कारण तुमच्यासाठी असा कुठलाच दरवाजा नाहीये जो बंद आहे. तुम्ही पाहिजे ते करू शकता. जर तुमच्या सोल बरोबर ते अलाईन असेल म्हणजे काय? मला आतून इच्छा होतीये. असं जर वाटत असेल, तर पहिल्यांदा ती गोष्ट करा. कारण तुमच्या इच्छांमधून तुमच्या आवडी-निवडीमधून जे काही तुम्हाला आतून जाणवतंय ना, ते जर तुम्ही नाही केलं, तर तुम्ही सुखात जगू नाही शकणार. आतून असं कॉलिंग येत राहील, की मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी करायचंय आणि मी हे जे करते ते त्याच्यासाठी मी नाहीये. हे पक्कं आतमध्ये वाटायला लागेल.
आणि ती भावना इतकी तीव्र होत जाईल, की मग तुम्हाला त्रास व्हायला लागेल. आणि त्या त्रासाचा परिणाम असा होईल, आपण जे म्हणतो ना जॉबमध्ये बऱ्याचदा अडथळे येतात बघा, माझ्या करिअरमध्ये मला खूप अडथळे माझ्या बिझनेसमध्ये मला खूप अडथळे आहेत. हे खरं तर अडथळे आपणच आपल्या विचारांनी आणलेले असतात आणि ते का आणलेले असतात? कारण आपल्या सोल प्लॅनला ते अलाइन नसतं. म्हणजे माझ्या सोलला इच्छा आहे, माझ्या आत्म्याला इच्छा आहे, की मी एखाद्या कलेमध्ये जावं, पण मी जात नाहीये. पैशाचे प्रॉब्लेम असतील लिमिटेशन किंवा घरातल्या किंवा समाजासाठी असं काहीतरी आहे म्हणून मी करत नाहीये. पण आज आपण बघतोय, की बरीचशी यंग जनरेशन, तरुण मुलं असतील, काही कपल्स असतील, ते असे निर्णय घेतात. शहर सगळं सोडून ते गावाकडे जाऊन आता ते राहतायत. अनेक YouTubeवर तुम्हाला डॉक्युमेंटरीज बघायला मिळतील. अगदी Googleमध्ये काम करणारी लोकं सुद्धा त्यांनी सुद्धा शहरं सोडलीत आणि आता ते गावात कुठेतरी जाऊन निसर्गामध्ये राहतात. तर हे जे आहे हे येणाऱ्या काळामध्ये वाढलेलं दिसेल, असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने आपण सगळेजण पुन्हा आपल्या रूटकडे चाललोय. कारण आता हे सगळं बघितलं, हे जगून घेतलं आता आपण सगळं. जे सुपरफिशियल दुनिया आहे, ती सगळी आता बघून लोकांना आता त्याचा कंटाळा येतोय. म्हणून सोशल मीडियाचा वापर पण आधीसारखा इतका होत नाहीये. कारण आता कुठेतरी ते सॅच्युरेशन आलेलं आहे. आता परत लोकांना असं वाटतं, की आता बास थोडंसं शांतीमध्ये निसर्गात जावं. म्हणून अनेक जण असा निर्णय घेतात, की जॉब वगैरे सोडतायत, गावाकडे जातायत, YouTube चॅनल काढतायत, काहीतरी करतायत, काही जिथं आपल्याला आनंद मिळेल. आपल्या कलागुणांना थोडंसं हे मिळेल. ते असं लहान वयात करणारी पण लोकं आहेत आणि थोडंसं जॉब वगैरे करून मग गावाकडे जाणारी पण लोकं आहेत. हे आपल्याला येणाऱ्या काळात वाढलेलं दिसेल, असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने एक प्रकारची युद्ध परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की लोकं आता कंटाळून जातील त्या आयुष्याला आणि थोडं कुठेतरी शहरीकरण वगैरे बास होईल आणि मग हे पुन्हा अजून वाढेल ह्या गोष्टी सगळ्या. सो आता असा आधीसारखा कोणी विचार करणार नाही, की लोक काय म्हणतील? किमान ती तरी चौकट आता सगळेजण मोडायला शिकलेत, की मला काय वाटतंय ह्याप्रमाणे आता थोडं तो बदल आलेला आहे, ते परिवर्तन आलंय आणि हे खास करून कोव्हिडपासून आपल्याला जास्त बघायला मिळतंय. तोच असा काळ होता कोव्हिडचा, की जो काहीतरी आपल्याला हेच शिकवण्यासाठी आला होता. स्वतःला वेळ देणं आणि ह्या गोष्टी सगळ्या. त्यामुळे आता थोडंसं मला वाटतं, की ते ट्रेंड म्हणजे ते पुन्हा एकदा सुरू होईल सगळं असं. तर हेच आपल्याला शिकायचं आहे. बाबाजी खरंच सांगते, युनिफाईड पूर्ण जर आपण नीट समजून घेतलं ना, तर पूर्णपणे आपल्याला ना केवळ स्वतःला जे वाटतं ते जगायला शिकवते, की माझ्या आतमध्ये काय आहे आणि मी जसं एक वाक्य आहे, खऱ्या इच्छांचं जग निर्माण करणं. त्याच्यामध्ये पहिला 9वा धडा खऱ्या इच्छा माहीत करून घेणं आधी तर. ते तुम्हाला आतनं प्रकट होतात इच्छा, की जी तुमची आत्म्याची इच्छा आहे तुम्ही दुर्लक्ष केलीच नाही पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला ही लाईफटाईम तुम्ही असेच इथं देह सोडला, पुन्हा प्लॅन करून येता आणि की मला माझं राहिलेलं काम पूर्ण करायचंय. म्हणजे पूर्ण जन्मभर आपण बाहेर शोधत जातो, की मला बाहेरून कोणी मदत करेल, बाहेरून कोणी मदत करेल. हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. देह सोडल्यानंतर सगळेजण म्हणतात, "अरे, तुझ्याजवळच तर सगळ्या शक्ती होत्या. तूच तर होता. तुझं स्वतःचं स्वतः सगळं निर्माण करू शकत होता. तुझ्या इच्छांकडे तू का नाही बघितलं? जे तुला प्लॅन केलं होतं, तू का नाही केलं?" आणि मला त्यावेळेस तो आत्मा म्हणतो, "अरे, मला माहीतच नाही. मी खरंच ह्या गोष्टी नाही केल्या. वेळ असून पण, साधनं असून पण." आणि मग परत तो दुसरा प्लॅन करेल. त्यामुळे ज्याच त्यावेळी आपल्याला ज्या इच्छा होतायत, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करा. आणि हेच बाबाजी पूर्ण युनिफाईडमध्ये आपल्याला शिकवतायत. त्याला नाव दिलेलं आहे आत्मस्वीकृती, की जिथं तुम्ही तुमचा स्वीकार करा. तुमच्या आतमधून येणाऱ्या इच्छांना तुम्ही लक्ष द्या. त्याच्या एवढा धडा का असेल सांगा? 2 धडे दिलेले. 9वा आणि 10वा इच्छा माहीत करून घेणे, खऱ्या इच्छा आणि त्या इच्छांना प्रकट करणे. त्यानंतर मग पुढचे धडे दिलेले आहेत, ज्यामध्ये पण हेच आहे. म्हणजे त्याचंच कंटिन्युएशन म्हणू शकतो, की प्रेमाचा प्रवाह अनुभव करणे, चांगलं आरोग्य मॅनिफेस्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे सगळा अभ्यासक्रम आपल्याला सुखी कसं करणं, स्वतःला सुखी कसं ठेवणं, काय करू म्हणजे मला आतून समाधान जाणवेल. कारण बाहेरून कितीही आपल्याला वाहवा मिळाली, बाहेरून तुम्ही किती जरी त्या गोष्टींमध्ये थोडा वेळ बरं वाटेल, थोडा वेळ बरं वाटेल. एक वेळ असं येते, की मला आतून नाही आनंद वाटत आहे. बाहेर सगळं छान आहे आता. पण मला आतून काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. आतून ते समाधान नाही वाटत आहे.
कंटेंट फिलिंग नाहीये, की जिथं मला असं फुल झालंय आता, मस्त वाटतंय एकदम, शांत वाटतंय, समाधान वाटतंय. काही नका करूया दिवसभर झोपून राहिलो आपण, फार काही आपण समाजसेवा, मोठं-मोठं कार्य नाही करत आहे. असं काही असं एखादं म्हणतो ना, आध्यात्मिक असं काही नाही करत आहे, सेवा नाही करत आहे, ध्यान प्रसार नाही करत आहे. पण मला छान वाटतंय. माझा कप भरलेला आहे. ही जरी फिलिंग आली, ही जरी आपल्याला जाणीव झाली, तरी सुद्धा आपण अध्यात्मामध्ये काहीतरी केलं. प्रत्येकाने जाऊन हेच केलं पाहिजे, नाही जमलं एखाद्याला, तरी सुद्धा आपण खुश आहोत का? ह्याच्यावर जरी लक्ष दिलं ना, आपल्या स्वतःवर, जसं यामध्ये सांगितलंय, तरी सुद्धा आपण ह्या जन्मामध्ये आल्याचं सार्थक झालं. नाहीतर जाईपर्यंत जर माणूस शेवटच्या श्वासापर्यंत त्या डेथ बेडवर पडल्यावर, मृत्यूशय्येवर असतं, तिथपर्यंत जर माणूस कंप्लेंटच करत असेल किंवा त्यावेळेस त्याला रिग्रेट व्हायला नको, "अरे, मला खूप इच्छा होती, पण मी हे केलं नाही." ती वेळ आपण येऊ द्यायची नाहीये. जे काही आहे ते ह्या देहामध्ये असताना तेव्हाच जगून घ्यायचं. जे काही मजा करायची ती आत्ताच. जोपर्यंत आपण ह्याच्यात आहोत, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या करायच्या, की पुन्हा असं वाटलं नाही पाहिजे, की माझ्याकडे होतं पण मी नाही केलं काही गोष्टी. तर खुलून जगायला आपल्याला अध्यात्म शिकवतं आणि खास करून युनिफाईड म्हणून मला जवळचा अभ्यासक्रम आहे हा. कारण या अभ्यासक्रमामुळे माझे अनेक साखळ दंड होते ना, ते तुटले. अनेक ट्रॅपमधून मी बाहेर पडले. फसवेगिरीतून बाहेर पडले. खूप गोष्टी समजल्या, अरे आपल्याच विचारांनी आपण निर्माण करतोय. मग कुणाची वाट बघतोय, की कोण देव येणार आहे, कोण गुरु माझी मदत करणार आहे, का वाट बघतोय आपण? एक स्टेप पुढे घेतली आपण, एक स्टेप करून तरी बघू, काय होतंय बघू. आणि तो विचार करत हळू-हळू युनिफाईड शिकवतं आपल्याला जगायला. छोट्या-छोट्या गोष्टी, की किती किती सुंदर आहे बघा. मला मान्य आहे, की आता समोरून त्रास होतोय. ह्या लोकांमुळे मला खूप अपमान सहन करावा लागतोय. मानसिक त्रास आहे. पण बाबाजी तिथं सुद्धा जबाबदारी घ्यायला शिकवतात आपल्याला. ते म्हणतात, की तुम्ही एक सत्य समजून घ्या. म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि ते सत्य असं, की तुमच्या चित्रपटामधले सगळे कॅरेक्टर तुम्ही लिहून आणलेत. तुम्ही जर ॲक्टर असाल, तुमचे व्हिलन कोण आहे? साइड एक्ट्रेस कोण आहे? तुमची आई कोण रोल प्ले करते? वडील कोण करतंय? कोण काय तुम्हाला त्रास देतंय? ही सगळी पात्र समजून घ्या, म्हणजे तुमचा सिनेमा सोपा होईल आणि त्या सिनेमाची सगळी पात्र समजून, की ते मला हे धडे देतायत. किती सुंदर कल्पना हे ऐकल्यावर हे आपण अनेकदा ऐकलंय असं नाही, की हे नाही, की ऐकलं नाही. पण नुसतेच सांगणार आहेत. त्याच्यावर उपाय काय करायचा? हे पण ह्याच्यात सांगितलंय, की तुम्हाला हे समजलं, मग आता ते सत्य तुमच्या आयुष्यात कसं उतरवायचं? त्याचा उपाय पण दिला, औषध पण दिलं. नुसतं तुम्हाला रोग नाही सांगितलं, की आजार काय आहे? तर औषध काय आहे? सिंपल आहे, की तुम्ही डोळ्यापुढे आणलं, त्यांना म्हणालात, की "मी तुम्हाला क्षमा करतो." एवढ्यावरच थांबायचं नाहीये. क्षमा करायचं म्हणजे असं नाही, की असं म्हणायचं, की "तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केलाय, पण मी तुम्हाला क्षमा करते." हे पण चुकीचं आहे. आपण जे नॉर्मली क्षमा मागतो. आतमध्ये हे म्हणत असताना सत्य समजून घ्यायचं, की तुम्ही सगळे माझ्या म्हणण्यानुसार डायलॉग बोलताय, ॲक्टिंग करताय, माझ्या म्हणण्यानुसार. असं प्रत्येक जण एकमेकांना म्हणतो. माझी ह्यांच्याशी दुश्मनी आहे. मी त्यांना म्हणते समजा ते पण युनिफाईड त्यांना पण ते पण करत असेल, तर तेही मला म्हणणार, "तू पण माझ्या म्हणण्यानुसार ही ॲक्टिंग करते." बाबाजींनी त्याचा एक सुंदर उपाय दिलेला आहे, की तुम्ही त्या लोकांना डोळ्यापुढे आणा आणि म्हणा, की तुम्ही तर तेच करत आहात जे मी तुम्हाला सांगते. आणि हे सत्य मला समजलंय. ते सत्य मी आता मान्य करते आणि मग तुम्हाला क्षमा करते. आणि नुसतं क्षमा नाही म्हणायचं. क्षमा केली ह्याचा पण अर्थ काय? की मी कुठेतरी श्रेष्ठ समजतीये आणि तो माणूस आहे म्हणजे माझ्यावर अन्याय झालाय पण मी कुणीतरी असं नाहीये. आपण क्षमा करताना हा विचार ठेवायचा की मी तुला प्रेमच पाठवते. कारण बाबाजींनी एक वाक्य खूप सुंदर दिलंय, जे कुठं बहुतेक करून माझ्या वाचण्यात तरी नाही असेल सुद्धा, की क्षमाचा अर्थ मुळात क्षमा नाहीच आहे. क्षमा करण्याचा मुळात अर्थ आहे, की त्या व्यक्तीला प्रेम पाठवणं. किती सार्थ आहे बघा. आपण किती त्याला म्हणू, "मी तुला क्षमा करते." तोंडावर जाऊन "सॉरी, सॉरी." म्हणून येऊ आपण त्याला 10 वेळा. पण आतमध्ये राग तसाच असा धगधगत असतो. जेव्हा कधी त्याची आठवण आली, पुन्हा राग डोकं वर काढणार. पुन्हा आठवण झाली त्या प्रसंगाची, पुन्हा वाटणार. कुठेतरी खोलवर असणार. म्हणून असं म्हणलं गेलंय, की "मी तुला प्रेम पाठवतो, प्रेम पाठवतो." बरं हे म्हणल्यावर पण लगेच जाणार आहे असं नाही. पण जितका वेळ घ्यायचा तितका घेऊ. जोपर्यंत ते एक वाक्य आहे ना, की जोपर्यंत
ती व्यक्ती तुम्हाला डोळ्यापुढे दिसते तोपर्यंत पाठवत राहा. ज्या दिवशी त्या व्यक्तीचं आठवल्यानंतर किंवा तुम्हाला डोळ्यापुढे दिसल्यावर आतमध्ये काही फिलिंग होणार नाही, केवळ प्रेम राहील. प्रेम असं तुमच्या हृदयातनं बाहेर पडेल. त्यावेळेस तुम्ही समजायचं की सगळा राग बाहेर पडलाय. पण हे समजून घ्यायचं सत्य, की मीच त्यांना ती पॉवर दिलीये आणि ते माझ्या म्हणण्यानुसार ॲक्टिंग करत आहेत. हे म्हणण्याचा खूप मोठा परिणाम आहे. हे म्हणण्याचा परिणाम असा आहे, की मी माझी जबाबदारी घेते. माझ्या सोल प्लॅनची, माझ्या आत्मा जे लिहून आणलंय, हे तू करणार आहे, हे त्रास तुला, हे धडे तुला, ह्याची पूर्ण जबाबदारी मी घेते. कारण हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं? एक वाक्य त्याच्यामध्ये, की तुम्ही या अभ्यासक्रमातनं कुठेही जाणार नाही. तुम्हाला काही शिकवणार नाही अभ्यासक्रम, असं वाक्य आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला काही शिकवणार नाही. तुम्हाला फक्त तो विचारांमध्ये सुधारणा करायला मदत करेल. कारण तुम्ही ऑलरेडी परिपूर्ण आहात, परफेक्ट आहात, तुम्ही ईश्वरी आहात, ईश्वर आहात. त्यामुळे काही शिकायचं नाहीये. केवळ तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये काय सुधारणा करायची जेणेकरून माझं रोजचं आयुष्य मला पाहिजे त्या इच्छा मी मिळवू शकते. रोजच्या आयुष्यामध्ये प्रेम फील करू शकते. ह्याच गोष्टी आपल्याला वारंवार आणि प्रत्येक धड्यामध्ये कितीतरी वाक्य पुन्हा, पुन्हा, पुन्हा रिपीट झालेली आहेत. ती रिपिटेशन ह्याच्यासाठीच आहे पुनरावृत्ती, की आपल्याला सतत कुणीतरी आठवण करून देण्याची गरज असते. त्याच-त्याच गोष्टींची. खास करून ह्यातल्या ज्या बेसिक क्रिया आहेत, आता हे पण आहे, की समजा आपल्याला दुसरा विभाग एकच सूत्र बनवायचंय सगळीकडं. पूर्ण 9वा धडा ते 15वा धडा. पूर्ण सगळीकडे इच्छा प्रकट करताना आरोग्यासाठी एकच सूत्र आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ईश्वर आणि मी तेच. फक्त विचार करायचे आपले प्रत्येक ह्याच्यामध्ये. काय विचार पाहिजे? फक्त विचार आपल्याला बदलायचे त्याच्यामध्ये आणि त्या सूत्रामध्ये टाकायचे. हे आपण अनेक वेळा ऐकलं त्यामुळे जास्त त्याबद्दल बोलत नाही. पण पहिल्या धड्यामध्ये पहिल्या विभागामध्ये खास करून अं, दुसऱ्यामध्ये आपण उच्च स्वचं नाव ओळखतो दुसऱ्या धड्यामध्ये. पहिला धडा तर आपला पूर्ण हृदयावर जाण्याचा आहे. तिसऱ्यामध्ये आपण येतो अ, मला वाटते काय आहे बरं तिसरा? सुरक्षा, आभा स्वच्छ करणे वगैरे हे शिकतो आपण सगळं. तर ह्या पहिल्या विभागातल्या क्रिया शेवटपर्यंत करा. युनिफाईड झाला अभ्यास. आणि त्याच क्रिया तुम्ही बघा, तुम्ही कुणाचंही ऐका, कुठल्याही संस्थेचं ऐका. तुम्ही कुठल्याही संस्थेचं ऐका. मी नाव त्यांची घेत नाही, पण त्या सगळ्या संस्थांचा सार युनिफाईड आहे. एवढं मी पण ऑब्झर्व्ह केलं, की सगळ्या संस्था जे शिकवतायत, मैत्री ठेवा, प्रेम ठेवा, अं, तुमच्या घरामध्ये जी परिस्थिती आहे, ती सगळ्यांना तुम्ही जेव्हा आपण सांगतो किंवा मला आजार जरी झालाय, तर मी सगळ्यांना सांगते माझे गुडघे दुखतात, हे दुखतात. खूप आपण सांगतो, ती आपली ओळख बनून राहते. हे पण आहे ना, हे पण आपल्याला ह्याच्याबद्दल बोललं गेलंय, की आपण तिथं कसं बोललं पाहिजे. इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे धडा तर खूप सुंदर आहे. मला आवडतो तो धडा. कारण तिथं आपण एकमेकांना धीर द्यायचं काम करतो. आपण जसे भेटलो एकमेकांना आणि त्यांचं काहीतरी मला कुणीतरी सांगितलं, तेव्हा पहिलं माझ्यातनं काय येतं, "होईल, काळजी करू नको." हेच आहे, पण न बोलता. मला समजलं, की ह्या माणसाचा हा प्रॉब्लेम आहे. त्यांनी मला येऊन सांगितला. पण मी त्याला बोलायला, उपदेश करायला नाही जाणार तिथं. मी शांत बसेन, डोळे मिटेन, हृदयात जाईन आणि फक्त मी त्याच्यासाठी माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये एक सूत्र बनवते आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, असं मी विचार करायला लागते माझ्या आतमध्ये, जे मी करू शकते. तो पूर्ण हक्क आहे माझा. मला दिसतंय, की या माणसाचा प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम झालाय काहीतरी. जसं त्या दिवशी आपल्याच एका मास्टरनी ग्रुपवर टाकलं होतं ना आमच्या घरामध्ये. आता दिसतं आपल्याला त्यांच्या घरी काहीतरी झालेलं आहे. पण अशा वेळी जर मी डोळे मिटले आणि फक्त म्हटलं, की ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, की त्यांच्या घरी सगळी परिस्थिती व्यवस्थित आहे. त्यांच्या घरी सगळं सुरळीत चालू आहे. ज्या अर्थी त्यांनी ग्रुपवर टाकले त्याचा अर्थ त्यांची परवानगी आहे आपल्या सगळ्यांसाठी. मग आपण हे म्हणू शकतो. संमती मिळालेली आहे. मग म्हणजेच काय, की थोडक्यात प्रार्थना केल्यासारखं. पण ती प्रार्थना आपण काय म्हणतो, की हे होऊ दे, त्यांचं असं होऊ दे, असं नाही म्हणणार आपण. त्या प्रार्थनेचं स्वरूप वेगळं आहे. आपण दावा करतोय, आपण ईश्वरामध्ये येतो पहिलं. ईश्वरी पोझिशन घेतो आपण. त्या स्थानाला येतो आणि मग ते स्थानाचा अधिकार, ईश्वराचा अधिकार आहे माझ्याकडं. मी ईश्वर आहे. तर माझ्याकडे ती तेवढी पॉवर आहे, शक्ती आहे, प्रेम आहे माझ्याकडं. आणि मग मी त्या पोझिशनला येऊन त्या अवस्थेमध्ये येते, त्या फ्रिक्वेन्सी, गॉड फ्रिक्वेन्सीमध्ये, ईश्वराच्या ऊर्जेमध्ये तिथे येणार आणि मग मी ते वाक्य म्हणणार. म्हणजे त्या प्रार्थनेमध्ये किती शक्ती आली बघा.
आणि प्लस मी काय म्हणणार वर्तमान काळात ते म्हणणार. अफर्मेशन म्हटल्यासारखं, की आत्ता ते पूर्ण झालंय. म्हणून मी म्हणणार, की त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे ती सुरळीत आहे. किती फरक आहे? असं कधी आपण शिकलोय? आपण कायम हात जोडून हे असं होऊ दे, यांच्या घरी सगळं व्यवस्थित होऊ दे. पण ऑलरेडी ती गोष्ट दावा करते आणि स्वीकार करते, की ते झालंय त्यांच्या घरी व्यवस्थित. आता हे घरचं झालं, आपल्या जवळच्या सगळ्या व्यक्तींचं. कुणी लग्न करायला नकार देतंय. कुणी नोकरीसाठी नकार देतंय, कुणी कशासाठी नकार देतोय. काहीही गोष्ट असू दे आपल्या जवळच्या व्यक्तींची. आपल्याला दिसतंय, की ह्यांच्या मध्ये त्याचा नकार आहे. ते स्वीकार नाही भाव आहे त्यांच्यामध्ये. त्या कुठल्याही गोष्टीसाठी असेल. आत्मविश्वासाची कमी आहे त्यांच्यामध्ये. भीती असेल. एक मनुष्य आहे म्हणल्यानंतर त्या माणसामध्ये ईश्वरी शक्ती आहेत. हे फिक्स आहे. पण आपण काही कारणांनी घाबरतो सगळेजणच. छोटंसं आतमध्ये काहीतरी भीतीचं कारण आहे. कारण कशामुळं? हे होतं कशामुळं? विसरलोय आपण. आत्तापर्यंत आलेल्या प्रसंगांमुळं, अनुभवामुळं विसरलोय आपण, की माझ्यात ईश्वरी गुण आहेत, शक्ती आहेत. एकदा त्या शक्तींची ओळख झाली, जागे झालो, की मग जेव्हा मी वाक्य म्हणते, ईश्वराचे सगळे विचार माझे आहेत, त्याच्या सगळ्या शक्ती माझ्या आहेत आणि मग त्या कामाला सुरुवात करतो. मग मी दावा करते, स्वीकार करते, की ते काम माझं झालेलं आहे. जे काही काम आहे ते झालेलं आहे ऑलरेडी. आणि जेव्हा मी ह्या शक्तीमध्ये येते आणि मग मी म्हणते, तेव्हा मग ती माझ्या घरातली पण जी व्यक्ती आहे, जी स्वीकार भावामध्ये नाहीये. तिला माहीत नाही तिच्यामध्ये आत्मविश्वास किती आहे, तिचा विश्वास किती आहे, तिच्यात शक्ती किती आहे. अशा लोकांसाठी मी काय करते, ते म्हणजे त्या धड्यामध्ये दिलेलं आहे. इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे. म्हणून मी डोळे मिटून त्यांच्यासाठी सूत्र बनवते. त्यांना तोंडी सांगायला गेलं तर काही उपयोग नाहीये. ते ऐकायला तयार नाहीयेत. त्यांचा विश्वास नाहीये स्वतःवर. त्यांना लग्न करायचं नाही आजूबाजूची परिस्थिती बघून, लोकांची संसारातली दुःख बघून. असं असू शकतं. घाबरलेले असतात किंवा निगेटिव्ह एक मनात धरलेलं असतं, की नको लग्न म्हणजे डोक्याला ताप आहे. मग आजकालची मुलं-मुली नाहीच म्हणतात. लग्न झाल्यानंतर त्यांना बाळ नको असतं. अशा अनेक गोष्टी असतात. जे त्यांचा निर्णय असेल ते ठीक आहे. पण माझ्या डोक्यात ते भुंगा सरळ चालू आहे सारखा. त्यासाठी तो उपाय, की मी जाऊन त्यांना सांगायला जाणार नाही, की "तू हे कर, तू ते कर, तू उपदेश करायला" असं जाणार नाही. मी माझ्या आतमध्येच ते सूत्र बनवेन. जर त्यांची इच्छा असेल तर, संमती घेऊन. आणि असं जर कोणी मदत मागायला आलं, की असं आहे, तर मग आपण आपल्याच घरातली लोकं असतील, तर त्यावेळेस आपण हे करू शकतो. तर इतका सुंदर धडा आहे तो. त्यामध्ये जे वाक्य आहे ना, की टेबलाचे एक जरी पाय असा डळमळीत झाला, हे झाला, की टेबल नीट राहू शकत नाही, तसे आपण सगळेजण आहोत. तसे आपण सगळे आहोत. माझ बाबाजी म्हणा, पत्नीजी म्हणा, हे सगळे आपली मदत का करतायत? त्याला पण कारण आहे. कारण आपण सगळे सामूहिक चेतनेचा भाग आहोत आणि असे अनेक मास्टर आज पृथ्वीवर आहेत. ते आपली का मदत करतात? ऊर्जा रूपाने एवढे स्वाध्याय, एवढे संस्था आज का उठल्यात? का सगळे ह्याच्या मागे लागलेत? की तुम्ही सगळेजण ज्ञान घ्या, ध्यान करा, हे करा, जे काही तुम्हाला वाटतं, की जे आपल्या सगळ्यांना उच्च ऊर्जेमध्ये घेऊन जाण्यासाठी. की आता खूप झाले हे वेदावे. जिथं तू, मी ह्याच्यामध्ये आपण पडलोय. आता मात्र इथून वेळ आली ती एका एकत्वाची भावना असेल, तर आपण पुढे जाऊन काहीतरी पृथ्वीवर जरा चांगलं बघू शकतो. तर अशी अनेक पुस्तकं लिहिलेली लवकरच आपण एक स्वाध्याय घेऊन येतो आपल्या ह्याच्यावर, ज्याच्यामध्ये मी नुकतंच एक पुस्तक ऐकलंय. इनक्रेडिबली बिलीव्ह काहीतरी नाव आहे त्याचं मला नाव पण नाही आठवत आहे. मी नुकतंच ते ऐकलं थोडंसं त्याचा स्वाध्याय आणि मला आवडला आणि मी ठरवलं की आपण ह्याच्यावर करायचंय. तर आपल्या पण ग्रुपमध्ये जे मास्टर आहेत, त्यांना पण मी म्हणजे बऱ्याचदा मी त्यांना सांगितलं, तर परत एकदा विनंती करते. तुम्ही पण अशी नवीन-नवीन तुम्हाला जर पुस्तकं दिसली, तर तुम्ही स्वाध्याय करा. आपल्या प्लॅटफॉर्मवर करा, चालेल. कारण आपल्या लोकांमध्ये कशी टीम झाली पाहिजे, असं मला खरंच आतून वाटतंय. कारण तरच आपण एकमेकांना काहीतरी मदत करू. समाजापुढे आपल्या लोकांपर्यंत तरी किमान ही पुस्तकं जी अध्यात्माच्या मार्गावर आहेत, तर इंग्लिशमधली मराठीमध्ये स्वाध्याय करू. जसं आपले बाकी मंचावर होतात तसंच. पण तुम्हाला इच्छा असेल कुणाला तर मी बाकी पण बऱ्याच जणांना बोलले, की तुम्ही सगळे या पुढे. आपण एक आपली टीम तयार करतोय. युनिफाईड सोबतच आनापानसती ध्यान प्लस बाकी पुस्तकांवरचे विषय, हे सगळ्यांसाठी आपण तयार करतोय. तर जरूर पुढे मला या एक आणि अशी विचारायचंय. विचारू? हां. हो, बोला ना समृद्धीताई. हां, मला असं विचारायचंय, आता तुम्ही म्हटलात ना, की अ,
पुढच्याकडून म्हणजे अपोजिट व्यक्तीकडून आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागते. ते सूत्र तयार करतो ना आपण त्याच्यासाठी. हं, तर अपोजिट व्यक्ती जर तशी कॅपेबल नसेल आपल्याला परमिशन देण्यासाठी आणि आपल्याला तर इच्छा आहे, तर अशा वेळेला काय करता येईल? किंवा करू शकतो आपण. तरी पण म्हणजे करू शकतो. त्यांची आत्मस्वीकृती न घेता सुद्धा आपण करता येईल. हो, करू शकतो, करू शकतो. नक्कीच करू शकतो. कारण आपण त्याच्याशी कनेक्टेड आहोत प्रेमाच्या नात्याने. हं, म्हणून तर एक वाक्य त्या धड्यातलं खूप फार महत्वाचं आहे. त्या वाक्य असं आहे, की तुम्ही ही भावना ठेवा, की तुम्ही तुमच्याच विचारांवर बदल करताय. तुमच्या विचारांवर काम करताय. हे एक वाक्य बोललं ना, तर संमतीने घेतली काय आणि न घेतली काय. ठीक आहे, दिलंय त्याच्यामध्ये आणि एक वाक्य असं पण दिलंय, की संमतीशिवाय तुम्ही हे सूत्र बनवू शकता असं एकमेव सूत्र आहे, असं पण म्हणलेलं आहे. पण तरीही संमती घ्यायला सांगितली. पण आता जसं त्यामध्ये एक ताईंचा फोन आला होता, त्यांची मैत्रीण आयसीयूत होती आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. आता अशा वेळी तर घेणं शक्य नाही. मग आपण काय करतो? तसे डोळे मिटून प्रार्थना करतोच ना, की जे काही तिच्या हिताचं असू होऊ दे, जे तिच्यासाठी चांगलं आहे ते होऊ दे असं. तसंच आपण हे सूत्र पण बनवू शकतो. ओके. थँक यू. तर हे स्वप्नांचं जे आहे ना, स्वप्न श्रीदादांनी लिहिले, स्वप्न पडलं मला, पण पूर्ण लक्षात आहे असं म्हणून नंतर लिहायला गेलो आणि सगळं विसरलं. लगेच लिहिणं फार खरंच गरजेचं आहे, इम्पोर्टंट आहे, खरं आहे. कारण या 2 दिवसात मला भरपूर स्वप्न दाखवली गेली आणि ती सगळी स्वप्न मला काय सुधारणा करायची ह्याच्यावर होती. त्यामुळे मला समजलं, की मला कशावर काम करायचं. काही गोष्टी असतात ना, अशा आतमध्ये आपण धरून ठेवलेल्या असतात, जुन्या. तर मी सांगितलं होतं त्या दिवशी आपल्या ह्याच्या वेळेस झोपताना, की मला जे काही सुधारणा करायची ते ते मला स्वप्नात दाखवा आणि बरोबर मला ते स्वप्न दाखवली गेली. दोन्ही पण लिहून घेतली नाही, कारण मला ती परफेक्ट लक्षात येत आता त्यामुळं. पण मला समजलं, की कुठे काम करायचंय. तर तुम्ही सुद्धा हा जो सराव आहे ना, हा कायमच करा. हा फक्त ह्या धड्यापुरता नाही. कारण आपण जर दिवसभर ध्यानात बसलो आणि ध्यानात पण अजून आपण तितकं डीपली कनेक्ट नाही, तर चालता-बोलता आपल्याला येतात इंट्युशन, की तू हे असं करू नको, हे नको, हे चांगलं नाहीये. हे ठीक आहे. आणि आपण सराव जे करतो आपल्या हृदयावर जाण्याचा, तिथं आपण विचारतो, तिथेही मिळतं. पण स्वप्नांचं माध्यम काय माहिती का? हमखास स्वप्न पडतात. जरी ध्यानाला आज एखाद्या दिवशी नाही वेळ मिळाला, पण स्वप्नांना झोपण्याआधी तुम्ही विचारा, की मला काय सुधारणा करायची? काय विचार माझा सुधरवायचा आहे? त्यासाठी किंवा माझ्या इच्छांमध्ये इच्छा आपली किंवा जो काही प्रॉब्लेम आहे. शरीरात पण प्रॉब्लेम आहे. त्याला सांगा, काय प्रॉब्लेम आहे शरीरामध्ये? मला का असं होतंय? हे पण विचारा. तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये. सगळी कामं होतायत, शेवटपर्यंत काम अडतंय. पैशाची कामं असेल, कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही झोपण्याआधी तो प्रश्न टाका आणि बघा. ते स्वप्न पडणारच हे नक्की. कारण आपल्या ध्यानामध्ये ना, तर बरेच जण हे वापरतात ना, सगळेजणच रात्री झोपण्याआधी असे प्रश्न टाकतात आणि ते मिळतं. तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये शिकवलं गेलंय, की कसं करायचं आणि एक खरंच वही आणि पेन जवळ घेऊन झोपा. जसं आता श्रीदादा म्हणले ना, की विसरतो आपण. ते छोटे-छोटे साईन असतात. काही असं दिसलं, हे दिसलं, ते दिसलं, मधमाशी दिसली, कावळा दिसला, हे दिसलं. प्रत्येकाचा एक एक काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे कुठलंच गोष्ट नाहीये असं समजून हे नाही नका करू. त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रंग कुठला होता? इमारत काय होती? मला आठवतंय शंकर बाबांचं सुनैनाने ते लिहिलंय मला माझी साड्या पाहिलं. हां. साड्यांच्या दुकानात पाहिलं मी साड्या खरेदीला गेले. साड्यांचा मोह दाखवला बहुतेक माझा. साडी घ्यायची वेळ आली आता तुम्हाला समजते शॉपिंगला जाऊन या एकदा. मला पण घेऊन जा आणि मी पण येते जरा. जरूर, जरूर, जरूर. नाही येस, मला पुण्याला आलं की फोन करते. खूप आवड आहे मला. म्हणून कदाचित ते दाखवला का काय, की थोडंसं याच्या बाबतीतला मोह कमी करायचा असा मी अर्थ लावला. उलट जा म्हणत असतील, की थोडंसं जा. शॉपिंग केल्याने पण खूप आपण मस्त रिलॅक्स होतो ना जरा म्हणून. कारण मला सारखी अशी कपड्यांचे वगैरे स्वप्न भरपूर हं, पडायचे. हं, हं. माझी पण स्वप्न सुधारणा करण्यासाठी होती माझ्या विचारामध्ये सुनैनाने लिहिलंय आणि ज्यावेळेला स्वप्न पडलं तेव्हा मला खूप विचार आले, का असं स्वप्न का पडलं? पण मी नीट विचार केला तर माझ्या लक्षात आले, की हे माझ्या डोक्यात होतं. काही गोष्टींना मी सुधारणा केली पाहिजे. मोस्टली आपल्याला ते दाखवतं किंवा हे पण असतं, की खूप मनात जर आपण जसं आता समृद्धी ताईंचं आहे ना,
की खूप साडी घ्यायचा त्यांचा विचार असेल कदाचित, पण त्या थांबवत असतील स्वतःला, "जाऊ दे कशाला उगाच एवढ्या साड्या झाल्यात, कशाला?" असं म्हणून. असं पण असेल ना, पण ते सबकॉन्शियसमध्ये आहे ती फीलिंग आहे, इच्छा आहे की जायचंय साडी घ्यायची असं म्हणून. खूप आवड पण असेल ना तुम्हाला एखाद्या गोष्टीची, तरी सुद्धा ते दाखवतं. स्वप्नामध्ये दाखवतं आपल्याला मन आपलं. तर मला असं एक छान स्वप्न पडलं होतं. मला शंकर बाबांच्या समाधीबद्दल कोणीतरी सांगितलं होतं, की पूर्वी ना तिथं मंदिर नव्हतं धनकवडीचं. ते पत्र्याचं शेड वगैरे असं असं काहीतरी होतं आणि मी ते अ, मनात घेऊन झोपले होते, की मला बघायचंय म्हणून. आणि मी स्वप्नात त्या जागेवर जाऊन आले. जेव्हा काहीच नव्हतं मंदिर आणि मला ते सगळं दाखवलं गेलं. पूर्ण मी बाबांच्या समाधीपाशी जाऊन सगळं बघितलं त्यावेळेस. आणि नंतर मी अ, हे केलं, विचारलं दोघांना-तिघांना, की असं होतं का पूर्वी? किंवा जे तिथली मठातली लोकं थोडी ओळखीची झाली होती. त्यांना विचारलं, ते म्हणले, "अगदी तसंच होतं." आणि मग त्यांनी फोटो पण दाखवले. त्यामुळे मला ते स्वप्न अजूनही क्लिअर लक्षात आहे, की मी त्या ठिकाणी जाऊन आले होते त्यावेळेस. तर आपल्या ना आतमध्ये सगळं कनेक्टेड आहे. आपण सगळं बघू शकतो, समजून घेऊ शकतो. फक्त आपण रात्री झोपताना तो प्रश्न विचारायचा. जो काही असेल ना तुम्ही प्रश्न विचारा आणि खरंच बघा. ह्या आठवड्यामध्ये तर खास का म्हणते, कारण आपण त्या विषयाशी जोडलेलो आहेत आणि आता सध्या आपल्या डोक्यात तोच विषय आहे ना, की आपण धडा पूर्ण केलाय. तर हेच आहे. आता तिसरा विभाग जो आहे खास करून, तो फारसा काही आपल्याला सराव नाहीये. आता इथून म्हणतो ना पुढचे जे धडे आहेत, जे राहिलेले अ, 5 धडे राहिलेत आपले ते. ते अगदी सहज होणार आहेत. त्याच्यात काही फार नाहीये. त्यामुळं जवळ-जवळ युनिफाईड संपल्यातच जमा आहे. असं आहे, की तिसरा विभाग जो आहे, तो त्याच्यामध्ये आपल्याला फारसा काही सराव फार नाहीये. पहिले 2 विभागच महत्त्वाचे आहेत, की ज्याच्यामध्ये आपण खूप काम करतो स्वतःवर. आणि असं नाहीये अजिबात मी तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगण्यात आली होती, ती मी सांगते, की असं अजिबात नाही, की युनिफाईड संपेपर्यंत आपल्यामध्ये मग खूप खूप असे बदल होतील. म्हणजे असे बदल, की जे मला म्हणतो ना, की पटापट, पटापट असे दिसायला लागतील, असं नाहीये. युनिफाईड संपू द्या. संपल्यानंतर तिथनं म्हणजे संपेपर्यंत तर बदल झालेतच आपल्या विचारांमध्ये, तो भाग वेगळा. पण संपल्यानंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये युनिफाईडला सोडू नका फक्त. त्याचे जे रोजच्या साधनं आहेत, आभा स्वच्छ करणं, एक होणं ईश्वरासोबत, कुठलंही काम करताना एक होणं ईश्वरासोबत आणि प्रेमप्रकाश पाठवणं. आपल्या आजूबाजूला सगळीकडे प्रेमप्रकाश, सृष्टीला प्रेमप्रकाश हे सोडायचं नाही. आभा स्वच्छ करणं बंद करणं तर सोडायचंच नाही. हे फक्त तुम्ही चालू ठेवा. एवढे सराव. आणि आपल्या कुठल्या रोजच्या आयुष्यातले प्रॉब्लेम आहे त्यावेळेस सूत्र वापरायचं. एवढंच करायचं. इतकं सोपं आहे. फक्त समजून घ्यायला त्याच्या शब्दांमुळे आपल्याला अवघड वाटतं. पण खूप सोपा सराव आणि खूप छान प्रॅक्टिकल लाईफमध्ये दिलेली गोष्टी आहेत. रोज उठून आपण ज्या फेस करतो, ज्या लोकांबरोबर आपलं रोज उठणं-बसणं त्रास होतो, माफ करणं, असं आपल्या विचारांनी आपण निर्माण करतो हे समजून घेणं, त्याबद्दल सूत्र वापरणं इतकं सुंदर दिलेलं आहे. तर तुम्ही तिथून बघाल युनिफाईड संपल्यानंतर 6 महिन्यांनी बघाल, की काय फरक पडला. त्यावेळेस तुम्हाला जास्त आठवेल प्रत्येक गोष्ट, की अरे, हे माझं खरंच बदलल्यात गोष्टी म्हणून. हा मी अनुभवलेला आहे, की जसं-जसं युनिफाईड संपल्यानंतर वर्ष झालं, 6 महिने झाले, नंतर अजून प्रकर्षाने बदल व्हायला लागले. आपल्या सगळ्यांचा बेस खूप जबरदस्त झालाय. युनिफाईडमुळे मी नाही सांगू शकत तुम्हाला. आज त्या दिवशी दीप्ती मॅम जे सत्र घेत होत्या, त्यांचं कुठलंतरी सत्र ऐकलं मी. त्यामध्ये त्या सांगत होत्या, की प्रेमाची शक्ती किती आहे? आणि त्या म्हणत होत्या, प्रत्येक ठिकाणी गेलात तुम्ही, कुठेही तुमच्या तुमच्या आभामध्ये ज्या लोकांचे विचार आले, ज्यांनी तुमच्याकडे निगेटिव्ह शक्ती पाठवली, एनर्जी पाठवली, विचार पाठवली, तुम्ही केवळ हे म्हणा, की माझ्या आभामध्ये केवळ प्रेम आणि करुणाच आहे. जी कुठली एनर्जी माझ्या बाजूने येते, त्याला मी प्रेमामध्ये आणि करुणेमध्ये, करुणा शब्द वापरत होत्या त्या. आपण प्रकाश म्हणतो, प्रेम आणि प्रकाश. त्या ते म्हणत होत्या. त्या म्हणल्या, की तुम्ही ज्या कुठले विचार येतात, त्यांना तुम्ही कन्व्हर्ट करू शकता प्रेमामध्ये आणि ह्याच्यामध्ये. म्हणून हे जेव्हा संत महात्मे जायचे, तेव्हा ज्या कुठल्या त्यांच्या बाजूनी पण त्यांच्या आभामध्ये कुठले विचार यायचे, ते सगळे प्रेमामध्ये कन्व्हर्ट होऊन जायचे. जसं बर्फाचं पाणी होऊन जातं, पाण्याची वाफ होते, अशा प्रकारे ती एनर्जी रूपांतरित होते. एनर्जी नष्ट होऊ शकत नाही. आता माझ्या बाजूनी जर 4 लोकांनी द्वेष पाठवला किंवा तिरस्कार पाठवला, मी त्याला नष्ट नाही करू शकत, की मी इकडून बाण मारते आणि ते सगळं नष्ट होऊन हे होऊन जाईल, असं नाही होऊ शकत. मला जर त्या आलेल्या एनर्जीचा सामना करायचा असेल, त्याला हे करायचं असेल, तर मी प्रेम आणि प्रकाशच पाठवत राहते सारखी. समजतंय? काय दिलंय बाबाजींनी आपल्याला?
तुम्ही कुठेही जा, कुठलाही माणूस जगाच्या कोपऱ्यात बसून तुमचा विचार करत असेल किंवा कुठलाही अनिमंत्रित प्रभाव हे विचार आपल्या भोवती असतील, आपल्या आभामध्ये येत असतील. आणि तुम्ही फक्त म्हणा, की माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुमच्यातनं ते व्हायब्रेशन्स बाहेर गेले, एनर्जी तुम्ही नुसते म्हणण्यावर, एका शब्दावर आपल्यात एवढी कमांडमध्ये आपल्या ताकद आहे. तुम्ही ह्या क्षणाला जेव्हा म्हणाल ना, कुठेही गेल्यानंतर, अशा ठिकाणी खास करून जिथे लोकं तुमचा द्वेष करतात असं तुम्हाला वाटतंय. भांडणं आहेत, वादविवाद आहेत. अशा ठिकाणी तुम्ही सारखे जेव्हा म्हणता, की मी इथं सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. ते जेव्हा म्हणत राहता ना, तेव्हा तुमच्या आभामध्ये कुणीच येऊ शकत नाही. आणि जे आलेले प्रभाव आहेत ते सगळे प्रेमामध्ये आणि प्रकाशामध्ये कन्व्हर्ट होतात. तर हे त्या दिवशी मी त्यांचं ऐकत असताना मी विचार केला, की ह्या करुणा म्हणतायत, आपल्याकडे प्रकाश आहे. प्रकाश हा शब्द आहे. म्हणजे ती एनर्जीच आहे म्हणून. म्हणजेच माझ्या इतका प्रेम आणि प्रकाश आहे, की कुठलीही शक्ती माझ्यावर काम नाही करत. आणि सनशाईन बिफोर द डॉन पुस्तकामध्ये ह्याचा उल्लेख असा दिला होता, की जेव्हा त्यांनी सांगितलं, की जेव्हा पृथ्वीवरची लोकं उच्च म्हणजे जी प्रेमामध्ये, सत्यामध्ये जगतील, त्यांना कधीच ह्या वाईट शक्तींचा, ज्याला आपण आसुरी शक्ती जे काही म्हणतात ते म्हणतात. पण ते आहे तर आपल्या आतलंच डार्कनेस आहे सगळ्यांच्या. ते कधीही त्रास देणार नाहीत. जे सत्यामध्ये, जे प्रेमामध्ये, जे प्रकाशामध्ये, हे अशी वाक्य आहेत त्याच्यामध्ये. आणि तेव्हाच आपण समजू, की आपण उच्च आयामामध्ये आहोत. म्हणजेच काय आपले विचार बदललेले आहेत. तर ह्या प्रकारे युनिफाईड आपल्याला खूप पुढच्या लेव्हलला मदत करतंय. आज सगळ्या संस्था म्हणजे अगदी ते दादाश्रींचं आपण बघतो, मैत्री परिवाराचं वगैरे किंवा या बाकी ब्रह्मकुमारी असतील, हे सगळ्यांना तेच शिकवतायत. आणि हा असा एक परिपूर्ण कोर्स आहे, की मला ह्याची पूर्ण खात्री की आज ज्या प्रमाणावर लोकं युनिफाईड करतात, आपण जेवढे करतोय YouTubeवरनं जेवढे जोडले जातात, तुम्ही बघा येणाऱ्या काळामध्ये. येणाऱ्या काळामध्ये बघा, की किती लोकं युनिफाईड करतील. कारण हे असं सोल्युशन आहे ना, की प्रत्येकाला हे घेतल्याशिवाय भाग म्हणजे तुम्हाला तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर असं म्हणतो ना, की चांगलं एक आयुष्य जगायचं असेल स्थिर आणि स्वतःच्या स्वरूपामधला, तर तुम्हाला असा एखाद्या अभ्यासक्रमाची गरज आहेच आहे. पुस्तक वाचन वगैरे तर आपण करतोच आहे, ज्ञान घेतोच आहे. पण ह्यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक कसं तुम्ही काय बोलून करू शकता? कशी तुम्ही सुरुवात करता तुमच्या दिवसाची? का तुम्ही ईश्वराची सारखी आठवण करता, स्मरण करता? कसं म्हणायचं? ते सूत्र पाठ होऊन जातं, आभाची वाक्य पाठ होऊन जातात. आता आपल्याला बघितल्यावर कळतंय मागे पहिलं. किती सोपा आहे पहिला आणि दुसरा विभाग समजून घ्यायला. फक्त ते घेईपर्यंत अवघड वाटतो. कारण पहिल्यांदाच ऐकतोय आपण म्हणून. तसं माझ्या बाबतीतही झालं होतं. पण आपण नाही सुटत युनिफाईडपासून. एकदा युनिफाईड केलं, की माणूस त्याच्यातनं सुटत नाही. जर खरंच तुम्ही ते समजून घेतलं ना तर आणि आतमध्ये उतरला ना, त्याचा एवढा फायदा आहे. खूप फायदा आहे. आपण थोड्या वेळ एक 15 मिनिटं फक्त ध्यान करू. कुणाला काही प्रश्न आहे ह्याच्याबद्दल? स्वप्नाबद्दल वगैरे किंवा अजून काही असेल तर विचारा? अ, हॅलो ताई. हां, हां. रश्मीताई बोला, बोला. मस्त. अ, मला एक म्हणजे प्रश्न विचारायचा आहे, की हं, आपण असं म्हणजे आपल्या ध्यानीमनी सुद्धा नसतं एखाद्याचं नाव म्हणजे आपल्या नातेवाईकांचंच म्हणा किंवा कोणाचं असं कधी विषयही निघालेला नसतो आणि हं, अचानक आपल्याला असं स्वप्न पडतं सकाळच्या वेळेला, पहाटेच्या हं. वेळेला स्वप्न पडतं. तर आणि म्हणजे त्या व्यक्तीशी आपला संबंधच संपलेला असतो. म्हणजे बोलणंच नाही, अजिबात बोलणं नाहीये. काहीतरी म्हणजे असं कशावरून बोलणं बंद झालं तेही माहीत नाहीये. हं. आणि अचानक ती व्यक्ती स्वप्नात येते आणि एकदम अशी प्रेमाने बोलायला बघते असं हे तिच्या डोळ्यामध्ये अशी आर्तता दिसत होती. ती मला त्याचा अर्थच नाही कळला काय ते. ज्या लोकांशी आपण बोलत नाहीत ना, ते आपल्याशी घट्ट असतात उलट. ज्यांचं नातं ह्या फिजिकल लाईफमध्ये आपलं संपलंय ना, ती लोकं हं. उलट जास्त घट्ट असतात आपल्या आत्म्याशी जोडलेली. म्हणून ते स्वप्नात येतात. कारण आपण त्यांच्याशी ह्या इथं फक्त ह्या नाटकामध्ये बोलत नाही. जे काही वाद असतील, जे काही कारण हां, असेल हां. ते सोडून द्या. पण आपण एकाच तत्वामध्ये आपण म्हणतो ना, आत्म्याच्या जगात आपण घट्ट मित्र असतो. एका ताईंनी असाच प्रश्न हं, विचारला होता त्यांच्या हं, सुनेबद्दल, की म्हणजे सून थोडं हं. हे करते वगैरे, वगैरे असं सांगत होत्या. म्हणले, "तुमची सून तुमची बेस्ट फ्रेंड आहे, स्पिरिट वर्ल्डमध्ये. आत्मजगतामध्ये तुमची बेस्ट फ्रेंड तुमची सून आहे. ते इथल्या जगामध्ये बोलत नाहीत हे ठीक आहे. पण तिथं जर आपण बघितलं ना, तर हे सगळं
ठरवलेलंच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी इथं जरी आपल्याला वाटलं, "अरे, कसं काय मला स्वप्नात दिसलं?" तर आपण त्यांच्यापासून कधीच लांब नाही जात. आपल्या शत्रूंपासून. आपण ज्यांना शत्रू म्हणतो ते. कारण आपण सगळे भावनिकरित्या, इमोशनल बॉडीनी सगळे जोडलेले आहेत एकमेकांशी. कारण ती आणि अशी ती समोर आर्तता जरी म्हणजे आतमध्ये कुठेतरी त्यांच्या आतमध्ये आहे, की हं. जोड म्हणजे हे व्हावं. म्हणजे तो ॲक्चुअली सोल तुम्हाला दाखवतो, तुमचा आत्माच तुम्हाला दाखवतोय, की हे नातं पुन्हा चांगलं होऊ शकतं किंवा त्यांच्या पण डीप डाउन त्या गोष्टी आहेत, की आपण हे करावं किंवा असं काहीतरी आहे ते. म्हणूनच ते आर्तता तुम्हाला दिसते, डोळ्यामध्ये जाणवते. आणि ती म्हणजे अशी दिसली ना कधी असं मार्केटमध्ये किंवा कुठे अशी दिसली ना, की बघितलं ना कशी लांबून-लांबून जाते ना, की म्हणजे एखादा दुश्मन सुद्धा तेवढं एवढं म्हणजे काय काय झालंय ते तिलाच माहिती. आणि अचानक असं म्हणजे स्वप्न पण असं पडलेलं, की ज्या भाजी घेत होती तिथे मी आणि माझी बहीण आम्ही दोघी जणी होतो. तिने बहिणीला पण हाक मारली. पण बहिणीने तिला बघून न बघितल्यासारखं केलं. कारण बहिणीचा राग होता तिच्यावर, की ही आपल्याला बघून अशी वीक करते ना, इग्नोर करते ना, मग आपण पण नाही जास्त तिला असं. आणि ती हाक मारायला आली ना, तर मला कुठेतरी थोडंसं जाणवलं. मग मी तिला जवळ घेतलं. असं माझं स्वप्न पडलेलं ते. आणि हं. रात्री झोपताना मी तेच म्हणजे बोललेली म्हणजे आपल्या उच्च स्वर आपण हे सांगितलं 19व्या धड्यामध्ये आपल्याला शिकलो ना आपण. ते सगळं झालं होतं रात्री झोपायच्या आधी म्हणजे सगळं मी ते केलेलं आणि नंतर झोपलेली आणि मला हे स्वप्न असं पडलं. तुम्ही तिला प्रेमप्रकाश पाठवा त्या व्यक्तीला. हं, हं. आणि मग येणाऱ्या काळामध्ये बघा काय होतंय. कारण जेव्हा लोकं लांब जातात ना, तर तो पण आपल्याला दिलेला वेळ असतो. तर प्रत्येक वेळेस त्याचं हेच नाही करायचं. कारण त्या आत्म्याने सुद्धा हे प्लॅन केलंय. आपल्याला वाटतं मलाच त्रास होतो, असं नाहीये. त्या आत्म्याला सुद्धा त्याचा म्हणजे त्या जीवाला सुद्धा त्रास होत असतो. फक्त एवढंच आहे, की काही लोकं दाखवतात तोंडावर, की नाही आम्हाला त्रास होत नाहीये. पण असतात त्या गोष्टी. त्यामुळे आत्ता जरी ते तुमच्यासमोर काय जे काही आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि फक्त प्रेमप्रकाश पाठवा. आणि होतं, हं. ज्या लोकांशी आपली भांडणं असतात ना, तीच लोकं स्वप्नात कायम येतात, दिसतात, आपण एकत्र वेळ घालवतोय. हे खूप दिसतं कारण आपण नाही राहू शकत लांब. आपण नाही राहू शकत. मग ते इथलं कारण काही असू दे, फसवणूक केलेली असू दे, काय असेल ते असेल कारण. तो राग आहे आपल्या समोरासमोर. कारण आपण हे सगळे एका नाटकाचे पात्र आहोत. नाटकात ते रोल प्ले करणं हे गरजेचं आहे. जो रोल दिलेला आहे तो अगदी प्रामाणिकपणे सगळे प्ले करतात. त्यामुळे ते प्ले करतायत प्रत्येकजण. पण मुळातच हे सगळं नाटक आहे. त्यामुळे त्याच्यात काही फार सिरियसली हे करण्याची गरज नाही. लांब गेलं कुणी तर लांब गेलं. कारण आपण आत्म्याने सगळे एकच आहोत. फक्त तुम्ही प्रेमप्रकाश म्हणूनच इतकं सुंदर दिलंय ना. बाबाजी का सांगतात म्हणून तर सांगतात, की तुम्ही सगळी प्ले करतायत नाटकामध्ये, पण त्या नाटकाला आपण इतकं सत्य समजून बसतो, खूप सीरियस होऊन बसतो सगळ्या गोष्टीत. पण गरजच नाहीये. द्या सोडून. ठीक आहे, बोलत नाही तर नाही बोलत. द्या सोडून त्या गोष्टी हातातून. फक्त आतमध्ये इथं राग ठेवू नका. हे स्वच्छ ठेवा. आपल्या आपल्या बाजूने. मी प्रेमप्रकाश पाठवते आणि जे काही तू वागतीये, ते मीच सांगितलंय तुला वागायला, असं म्हणा आणि मी तुला हं. प्रेम पाठवते. हे म्हणा आणि सोडून द्या आणि मग बघा काही दिवसात काय फरक पडतोय ते. चालेल. खूप धन्यवाद ताई. प्रेम आणि तुम्ही प्रकाश. तुम्ही ओझं घेऊन बसू नका बस. मला एवढंच म्हणायचं. तुम्ही ओझं नका घेऊ. कारण ते आहे म्हणूनच तुमच्या हां. आतमध्ये दिसतं तुम्हाला, है ना? तुम्ही सगळं प्रेम तुमच्या हो. बाजूनी सगळं क्लिअर करा. तुमचं अकाउंट एकदम मस्त क्लिअर, शुद्ध, पवित्र बास. समोरून काय यायचं ते येऊ दे. तुमच्या आभामध्ये जेव्हा प्रेम प्रकाश आहे ना, काहीही येऊ दे समोरनं. काही फरक मी कायम ना एक ते सीन लक्षात ठेवते महाभारतातला वगैरे, की ते बाण सोडत असतात. तिकडून पण असुर सोडत असतात, इकडून देव सोडत असतात आणि ते बाण समोरासमोर येतात असे आणि ते आल्यानंतर असुरांचा बाण गायब होतो आणि देवाचा राहतो आणि परत मध्येच देवाचा पण गायब होतो, असुरांचा राहतो. असं काहीतरी ते बाणाची चाललेली असते युद्ध. त्यावेळेस मी लक्षात ठेवते, की समोरून येतोय, तिरस्कार येतोय, द्वेष येतोय, राग येतोय, अपमान येतोय, जे काही येतंय पण माझ्याकडून फक्त प्रेमप्रकाश चाललाय ना, ते बरोबर गायब होऊन जाणार. तो बाण जो आलेला आहे ना, तो एक स्टेज अशी येते, की माझ्या प्रेमातून मी बाहेर तेच टाकतीये. त्याचा मारा करतीये अक्षरशः. मग ते गायब. ती एनर्जीच कन्व्हर्ट होऊन जाती. हा माझा अनुभव आहे. अनेक लोकांबाबतीत आलेला अनुभव आहे. ऑफिसमध्ये असेल, फॅमिलीमध्ये असेल. तुम्ही फक्त तुमच्या बाजूनी पाठवत राहा. प्रेमप्रकाश पाठवा, झालं. बाकी कुणाला पळत बसायची त्यांच्या मागे जाऊन बोलायची काहीच गरज नाहीये. फक्त शुद्ध ठेवा आणि आभास छान स्वच्छ आणि बंद करत राहा. ह्याच क्रिया आपल्याला सोप्या-सोप्या सांगितल्यात.
जे बाहेर एवढे पैसे देऊन लोक वर्कशॉप करत बसत, काहीच गरज नाहीये. इतकं सोपं आणि छान आहे युनिफाईड, की सहज निर्मळपणे आपल्याला बदलतं ते. त्या माणसाला माफ करताना मीच बदलते. कारण मी 100 वेळा प्रेमप्रकाश पाठवते. माझ्यातनं दुसरं काही जाऊच शकत नाही बाहेर. मग कोण बदलायला लागली? तर मी बदलायला लागली. त्यामुळं आपल्यावर खूप परिणाम होतो या गोष्टीचा. ती व्यक्ती तुमच्याशी बोलेल या जन्मात, नाही बोलेल द्या सोडून. तुम्ही फक्त प्रेमप्रकाश पाठवा. आणि वाटलं तर तुम्ही असं सूत्र पण म्हणू शकता. अगदीच तुम्हाला असं वाटलं, तर म्हणू शकता, की मी दावा करते, स्वीकार करते, की आमचं नातं खूप छान प्रेमाचं आहे. ह्याच्यामध्ये वाईट नाहीये. तुम्ही त्यांच्या कर्मामध्ये नाही इंटरफिअर करत आहे. तुम्ही तुमच्या आतमध्ये बदलताय. तुमचे विचार बदलताय. तुम्हाला इच्छा असेल ना त्या व्यक्तीबरोबर चांगलं व्हावं, तर तुम्ही सूत्र म्हणू शकता हे. किंवा आमचं नातं अगदी प्रेमाचं आहे, असं म्हणू शकता. ह्याचा वापर करून बघा रोजच्या आयुष्यात. म्हणून तर हे व्यावहारिक आहे ना. प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण वापरतो हे सगळ्या गोष्टी, असं आहे. त्यांची आभा सुद्धा तुम्ही शुद्ध करू शकता, त्या व्यक्तीची. कारण त्यांच्या पण आभामध्ये काहीतरी अनिमंत्रित प्रभाव आहे म्हणून ते आपल्याशी असं वागतात. मग तुम्ही म्हणू शकता, की डोळे मिटून, की त्यांच्या आभामध्ये जे काही आलेले आहेत त्यांना मी प्रेमप्रकाश पाठवते. हे तुम्ही म्हणू शकता. त्याला काही आपल्याला संमतीची गरज नाहीये. तर हे सगळे सराव आपल्याला वापरायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि ते ते काही दिवसात पाठ होऊन जातील. मग तुम्हाला कुठल्या वेळी काय वापरायचं हे लगेच समजेल. सूत्र बनवायचंय का नुसतंच प्रेमप्रकाश पाठवून काम व्हायला लागलंय. मला तर सूत्र बनवायची पण गरज नाही. नुसत्या प्रेमप्रकाशात कामं होतात. कुठे जायचंय, मार्केटमध्ये शॉपिंगला जायचंय, कुठे जायचंय, मी भरपूर प्रेमप्रकाश पाठवून ठेवते. ट्रेननी जायचंय, ट्रेनला प्रेमप्रकाश पाठवून ठेवते. बसने जायचंय, बसला पाठवते. त्या सगळ्यांना ना एक चेतना आहे. ती निर्जीव नाहीये. ती ईश्वराची रचना आहे. आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट आपण पैसा देऊन विकत घेतलेली आहे. त्या प्रत्येकामध्ये आपला पैसा आहे. म्हणजेच आपण ती रचना तर ईश्वराची आहेच आहे. पण आपण पैशाला पण किंमत देतो, जेव्हा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे पण आभार मानतो. तर तिथं समजतं की तुम्ही मनी कॉन्शियसनेस म्हणजे पैशाला आणि हे सगळं बाबाजींचं हे रॉजर सरांचंच एक पुस्तक आहे वेल्थ कॉन्शियसनेस म्हणून. त्यामध्ये पण वाचायला मिळेल या सगळ्या गोष्टी, की कसं आपण पैशाने खरेदी केलेल्या असतात गोष्टी. पण त्याची आपल्याला जाणीव पण नसते. पण ही सगळी रचना जर ईश्वराची आहे, घरातल्या लहान-सहान गोष्टींची पण आपल्याला किंमत पाहिजे. म्हणजे लुईस हे नावाची जी लेखिका आहे, जिने करोडो लोकांचं आयुष्य बदललं. तिचं पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ती सांगताना तिचं मी असंच सेशन बघत होते. खूप जुनं होतं ते. मला वाटतंय 90sच्या आसपासचं असेल मला वाटतंय किंवा त्याच्याही आधीचं लक्षात नाही माझ्या. तर ती सांगत होती, की पूर्वीच्या काळी बाथरूमची सोय वगैरे नसायची. तर ते राजे वगैरे एवढे मोठे-मोठे असून सुद्धा त्यांना ना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नसायची. अशा गोष्टी त्यावेळेस नव्हत्या एवढ्या ॲडव्हान्स वगैरे. तर ती म्हणते, की आपल्याला ह्या सगळ्या सोयी-सुविधा आहेत. आपण ज्या घरामध्ये राहतो, की किती हे पण एक एक म्हणजे एक पण आपण त्याचे आभार मानले पाहिजेत, की आपल्याला ह्या वेळेला सगळ्या ह्या पण सोयी उपलब्ध आहेत, ज्या वेळेत आपण आत्ता आहोत. माहीत नाही आपण पूर्वीच्या काही जिथं जन्म घेतला असेल, तिथं किती त्रास सहन केला असेल माहीत नाही. पण आत्ता जिथं आहोत, तिथे ह्या पण गोष्टी आपण रिअलाईज करणं गरजेचं आहे, की सेपरेट आपल्या घरामध्ये बाथरूम असतं. तर ज्या लोकांना ते मिळत नाही, जे लोकं त्याचा पण ती पण त्यांना सोय नसते. तर हे किती गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण थोडा विचार केला पाहिजे, की खरंच माझ्या आतमध्ये ते ग्रॅटिट्यूड आहे का? आभार आहे का माझ्या आतमध्ये तो? तर आपल्याला खूप गोष्टी रिअलाईज होतील, की आपण किती चांगल्या अवस्थेमध्ये राहतो. आणि मग हळू-हळू तिथून जेव्हा हे रिअलायझेशन व्हायला लागतं ना, तिथून अजून गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात वाढच होत जाते त्याची. विपुलता म्हणतो ना, तीच आहे, की अबंडन्स समृद्धी. समृद्धी म्हणले की मला समृद्धी ते आठवतात दरवेळी. तर समृद्धी आणि ही सगळी भरभराट तेव्हाच येते, जेव्हा आत्ता असलेल्या गोष्टींना आपण रिअलाईज करायला शिकतो. तर हेच मी युनिफाईडमध्ये शिकले. त्याच्या आधीची मी आणि आत्ताची मी हा खूप फरक बघते. मार्चपासून तर अजून बदल होत चाललाय. तर जितकं आपण ह्याच्या आतमध्ये जाऊ ना आणि जितके ते भाव आतमध्ये ठेवू, एव्हरीथिंग इज फीलिंग. सगळं भावनेवर आहे आपल्या. त्यामुळे ह्या गोष्टी खूप बदल करतात. तुमच्याकडनं शुद्धता ठेवा. जे यायचं ते येईल आपल्याकडे. तर आपण एक फक्त 5-10 मिनिटं 10 मिनिटं आपण थोडंसं शांत ध्यान करू. आज काही असं विशेष सराव नाहीये आपल्याला. कारण आता झोपावंच लागेल स्वप्न बघण्यासाठी. तर झाल्यानंतर सगळे झोपा शांत आणि म्हणा, की जे काही मला दाखवायचं ते स्वप्नात दाखवा.
पण आपण सगळेजण थोडंसं शांत ध्यान करू, हृदयावरचं ध्यान करू आपण सगळेजण. ध्यान अवस्थेमध्ये येऊ सगळे. डोळे मिटू. एक दीर्घ श्वास घेऊन नाकाने तोंडावाटे श्वास बाहेर सोडू. अगदी सावकाश. केवळ आपल्या श्वासांवर लक्ष देत देत अगदी हळुवारपणे आपल्या संपूर्ण शरीराला बघा. सगळ्यात आधी स्वतःच्या शरीराला मस्तकापासून अगदी खालीपर्यंत आपल्या शरीरातला एक एक अवयव बघत जा. एक दीर्घ श्वास घेऊ आपल्या नाकातून. आपल्या तोंडाने सगळी हवा बाहेर काढून स्वतःला पूर्ण रिलॅक्स करू. आपल्या डोळ्यापुढं स्वतःचा चेहरा आठवू. आणि केवळ एकदा म्हणू, अनेक अनेक आभार आहेत या शरीरामध्ये मी आलो त्यासाठी. हे सगळे अनुभव घेतोय त्यासाठी. आणि मस्तकावर लक्ष देऊ आपल्या. आपल्या टाळू भागावर एक दीर्घ श्वास आपल्या टाळू भागावर. हळुवार नाकावाटेच अगदी सावकाश बाहेर सोडा. आपलं कपाळ, डोळे बंद डोळ्यांनी अनुभवायचा प्रयत्न करा की माझं कपाळ कसं आहे, कपाळाच्या मागची बाजू कशी आहे, माझे केस मला जाणवतात का. हळूहळू खाली नाक, कान, माझे गाल, गळा, खांदे. आपले खांदे अगदी ढिले सोडून द्या. सैल, अगदी सैल. आणि आपल्या हृदयावर या. खांद्यांना अगदी सैल सोडत आपल्या छातीला पण अगदी सैल सोडून द्या. पोटाकडे मूलाधार, आपल्या शरीराचं बूड जे जमिनीला टेकलंय. गुडघे आणि तळपाय. या अद्भुत रचना आपलं शरीर आहे. या शरीराला वरून खालपर्यंत आपला श्वास अगदी मूलाधाराला घ्या. आता खाली घेऊन जा लक्ष. मूलाधार चक्राला म्हणजेच शरीराचं बूड जे जमिनीला टेकलंय. सगळं लक्ष खाली.
असा विचार करा की आपल्या बुडातून झाडाला मुळं येतात तशी काहीतरी एक दोर, काही मुळं, एक शक्ती, जे काही तुम्हाला जाणवतं, एखादा दोरखंड असा पूर्ण जमिनीच्या आतमध्ये घेऊन जातोय आपल्याला. आपण इतके खाली 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 जोडले गेलो या पृथ्वी मातेच्या मध्यावर आलो, जिथं तिचा गर्भ आहे, कोर आहे. त्या मध्यावर आपण इतके घट्ट जोडले गेलो, झाडाची मुळं पसरावीत तशी संपूर्ण पृथ्वीला घट्ट पकडले आपण. आणि या वसुंधरेने, या मातेने आपल्याला गच्च मिठीत घेतलंय. अशी सुंदर माता आपली आई, अन्नधान्य देणारी, वस्त्र देणारी, घरं देणारी, पाणी देणारी, हवा देणारी, ही सुंदर आपली पृथ्वी माता. आपण घट्ट जोडलं तिच्याशी. काळजीचं काही कारण नाही, भीतीचं काही कारण नाही. आपल्यामध्ये स्थिरता आहे, शांतता आहे. आपण कुठे पडणार नाहीये, कारण आपण घट्ट तिला धरलंय, तिने आपल्याला धरलंय. आपण सुरक्षित आहोत तिच्या कुशीमध्ये, तिच्या जवळ. तिचे खूप आभार मानू. हे पृथ्वी माता, अनेक अनेक आभार. तुला खूप प्रेम आणि प्रकाश. आणि आता आपल्या हृदयात या. आपला एक एक श्वास आपल्या छातीच्या मध्यावर घ्या. काही करायचं नाही, केवळ शांत राहायचं. आपल्या हृदयात छातीच्या मध्यावर केंद्रित व्हायचं. एक एक श्वास अनुभव करायचा. इतकं सोपं आहे. स्वतः बरोबर एक होणं, डोळे मिटून आत बघणं, इतकं सोपं आहे. केवळ श्वास अनुभव करा. छातीतून येणारे, छातीत जाणारे. पुन्हा छातीवर येणारे, पुन्हा छातीच्या आतमध्ये हृदयापर्यंत जाणारे. खोलवर खोलवर, अजून आत. माझ्या ईश्वरासोबत एक होत. त्याच्या गुणांना स्वतःमध्ये बघत, त्याचे सगळे विचार स्वतःला देत एक होऊन जा. मीच प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, समाधान आहे. सगळं काही मी आहे, आत्ता आहे, या क्षणाला आहे. सगळं माझ्या हात आहे. पाहिजे तितका पैसा कमवू शकतो, पाहिजे ते मिळवू शकतो. इतकी शक्ती आहे माझ्यात. माझ्या सगळ्या इच्छा मी सहज मिळवू शकतो. इतका मी जादूगार आहे, मॅजिशियन आहे. कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे.
आणि या सगळ्या इच्छा मिळवण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, त्यांचा उपभोग घेण्यासाठीच मी आलोय. हसण्याचा आनंद, प्रेमाचा आनंद, पैसा कमवल्याचा आनंद, प्रसिद्धीचा आनंद, भौतिक सुख कमवल्याचा आनंद, एक चांगलं परिपूर्ण आयुष्य जगल्याचा आनंद, माझ्या श्वासांचा अनुभव आणि आनंद, हे सगळे अनुभव म्हणजेच ईश्वराच्या प्रतिमेत जगणे. आणि हेच प्रेम आणि प्रकाश आपण स्वतःला देतो, या सृष्टीला देतो. सगळीकडे पाठवा. मी प्रेमाचा झरा आहे. मी सूर्य आहे प्रेमाचा. माझ्याकडे भरपूर प्रेम आहे, अनंत प्रेम आहे. ते मी सगळ्या नद्यांना देतो, धरणाला देतो, पर्वतांना देतो, माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देतो. ते माझ्याशी तसं वागतात कारण त्यांच्याकडे प्रेमाची कमी आहे, म्हणून मी त्यांना प्रेम पाठवतो. भरून टाकतो त्यांना. कारण हे सत्य मला समजलंय, हे सत्य मला माहिती आहे. हा देह सोडताना मी काहीच नाही घेऊन जाणार आहे. केवळ अनुभव, आनंद, आठवणी. आणि तो आनंद सगळ्या गोष्टींचा, जे मला कमवायचं होतं, पैशाचा, नात्यांचा, शरीराचा, सगळं काही बरोबर आहे, सगळं सत्य आहे. आत्मस्वीकृती, स्वतःचा स्वीकार करणं, स्वतःच्या शरीराचा, रूपाचा, इच्छांचा, भावनांचा, ह्यासाठीच मी आलोय. काही क्षण आपण आपल्या हृदयावरच राहू, याच अवस्थेमध्ये केवळ श्वासांना अनुभव करत राहू. आणि उच्च स्वला एक प्रार्थना करू. हे उच्च आत्मा, माझा सुंदर, तेजस्वी, तू सतत मला मार्गदर्शन करतो, त्यासाठी तुझे अनेक आभार आहेत. माझ्यामध्ये कुठल्या विचारांची सुधारणा करायची गरज आहे, माझ्या सर्वोच्च हितासाठी, प्रगतीसाठी, हे सगळे विचार तू मला स्वप्नांच्या माध्यमातून दाखव आणि ती स्वप्न मला लक्षात राहू दे. आणि आता केवळ आपल्या
हृदयातच राहा. स्पंदन ऐका हृदयाची. अगदी सावकाश. आपली जेव्हा इच्छा असेल त्यावेळी हळुवारपणे आपले दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जाऊन मनामध्ये अंक मोजत सावकाश डोळे उघडून पुन्हा भौतिक अवस्थेमध्ये या. आभार व्यक्त करू महावतार बाबाजींचे, पिता महापत्रीजींचे, आपल्या उच्च आत्म्याचे, सगळ्या सृष्टीला प्रेम आणि प्रकाश. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद. शुभरात्री.